समाचार अब तक, सत्य का साहस। आणि एक धक्कादायक बातमी समोर येत आहे कळंब येथून। पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत घडलेल्या वादातून आरोपी पतीने पत्नीसह 2 मेहुणे व सासऱ्याची निर्गुण हत्या केली आहे, तर सासू या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाली आहे। निर्गुण खुनाची ही रक्तरंजित घटना तालुक्यातील तीरझडा येथे रात्री 10:30च्या सुमारास घडली आहे। या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरलाय। प्राप्त माहितीनुसार 12 वर्षापूर्वी मारेकरी असलेल्या गोविंदाचं लग्न तीरझडा येथील रेखा हिच्याशी झाले, मात्र काही दिवसानंतर दोघांत सतत वाद होत असत। त्यातच आरोपी पती गोविंदा व त्याची पत्नी रेखा हिने माहेरी तीरझडा येथे राहायचा निर्णय घेतला, मात्र वाद मिटला नाही। आरोपी व पत्नी यांच्यात दारू पिण्यावरून सतत वाद होत असे। पत्नीवर संशय घेऊन आरोपी पती तिला मारहाण करायचा। यात रेखाचे आई बाबा व दोन्ही भाऊ यांनी अनेकदा गोविंदाची समजूत काढली। आरोपी गोविंदा व सासूच्या मंडळीत वाद झाला। या सासरे व दोन्ही मेहुणे यांनी जावई असलेल्या गोविंदाला मारहाण केली होती, परंतु आरोपी गोविंदा पवार याला सासरकडील मंडळीने केलेली मारहाण रुचली नाही। आपल्याला झालेल्या मारहाणीचा प्रचंड राग गोविंदा मनात ठेवून होता, त्यामुळे सासू सासरे व साळे यांचा काटा काढण्याचे त्याने ठरविले। लोखंडी सब्बल आणून पत्नी रेखा व मेहुणा सुनीलच्या डोक्यावर सपासप वार केले। दोघेही गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले, तर घरात सासरे पंडित घोसले व मोठा मेहुणा ज्ञानेश्वर घोसले आणि आरोपीची सासू रुक्मा घोसले हे झोपून होते। तोच शेतातून आणलेल्या सब्बलीने त्याने गाढ झोपेत असलेल्या पंडित घोसले, सासू रुक्मा घोसले व मेहुणा ज्ञानेश्वर घोसलेवर सपासप वार केले। 55 वर्षीय पंडित येनसारी घोसले, 33 वर्षीय ज्ञानेश्वर उर्फ नाना पंडित घोसले, 24 वर्षीय सुनील घोसले, 28 वर्षीय रेखा गोविंदा पवार असे या मृतकांचे नावे असून 50 वर्षीय रुक्मा पंडित घोसले ह्या गंभीररित्या जखमी झाल्यात, तर 40 वर्षीय आरोपी गोविंदा बिरचंद्र पवार माथावस्ती कळंब असे मारकरी जावयाचे नाव आहे। आरोपीने आपल्या सर्व नातेवाईकांचा खून केल्यानंतर आपल्या लहान मुलांना घेऊन कळंबच्या दिशेने पळ काढला, मात्र ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दीपमाला भेंडे यांच्या टीमने आरोपीला सिने स्टाईल पद्धतीने अटक केली आहे। मारेकरी आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला असून ही तपास कारवाई सुरू आहे। याविषयी अधिक माहिती देत आहेत पोलीस निरीक्षक दीपमाला भेंडे, ऐकूयात। दिनांक 21/12/2024 रोजी तीरझडा येथील पोलीस पाटील यांचा फोन आला रात्री 11 वाजता की 2 पारधी बेड्यावर 2 लोक मृत अवस्थेत पडलेले आहेत। त्यावरून आम्ही पोलीस स्टेशनच्या स्टाफला माहिती दिली आणि त्यांना घेऊन गेलो तर स्पॉटवर गेल्यानंतर माहिती पडलं की 4 लोकांना, एकाच घरातील 4 लोकांना जावयाने मारलेलं आहे। त्यामध्ये त्याची पत्नी रेखा, सासरे पंडित आणि 2 साळे नाना उर्फ ज्ञानेश्वर आणि सुनील घोसले अशा परिवारातील मृतांची नावे आहेत। आणि त्याची सासू होती रुक्मा, ती जखमी होती आणि तिला यवतमाळच्या हॉस्पिटलमध्ये भरती केलेलं होतं। गेल्यानंतर आम्ही घटनास्थळाची पाहणी केली, मृतकांना इथे शवगृहात ॲडमिट केलं आणि आरोपी जो होता तो फरार झालेला होता। त्याला आम्ही अगदी 20 मिनिटातच, आरोपी नामे गोविंदा पवार, त्याला आम्ही 20 मिनिटात शस्त्रांची अटक केली आणि पुढील तपास आम्ही करीत आहोत। समाचार अब तक, सत्य का साहस।